नमस्कार मित्रांनो, आपण घेऊन आलेलो पुन्हा चॅप्टर नंबर 3 चा न्यूमेरिकल नंबर 5 जो की आपली सिरीज चालत आहे मॅडम चॅप्टर नंबर 3 च्या न्यूमेरिकलची. त्यामध्ये पाचवा क्वेश्चन आहे जो की तुमच्या अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स पैकी जो काही टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन नंबर आहे तो 15 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, चला काय म्हटलेलं आहे बाळांनो, ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज द हेलियम मॉलिक्यूल ॲट STP. हेलियम मॉलिक्यूलचा स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर घ्यायचा आहे आणि ऑक्सिजनचा काय काढायचा टेम्परेचर, म्हणजेच की ऑक्सिजनची RMS स्पीड आणि हेलियमची RMS स्पीड सेम राहणार. बघा किती टेम्परेचरवर, जेव्हा हेलियम कसं राहणार आहे STP राहणार म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरवर. ओके, तर बाळांनो दिलेलं काय आपल्याला पुन्हा मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम आर 32 and 4 रिस्पेक्टिव्हली. ऑक्सिजनचा काय दिलेलं आपल्याला मोलर मास दिलेलं आहे आपल्याला. काय दिलंय मोलर मास किंवा मॉलिक्युलर मास म्हटलंय कोणाचा, ऑक्सिजनचा 32 आणि हेलियमचा किती आहे तर 4 आहे. ओके, चला तर काय करणार रे, आपल्याला टेम्परेचर काढायचं, कोणाचा ऑक्सिजनचा टेम्परेचर काढायचा, हेलियमचा किती आहे तर स्टँडर्ड टेम्परेचर आहे. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे किती केल्विन रे, 273 केल्विन. ओके, तर बाळांनो कसं काढणार, सगळ्यात तर बघा आपल्याला एक कंडिशन दिली आहे. RMS स्पीड कोणाची रे, ऑक्सिजन मॉलिक्युलची RMS स्पीड ही कशी राहणार, सेम राहणार. किती टेम्परेचरवर राहणार, तो टेम्परेचर काढायचं पण राहणार कशी, सेम राहणार. कोणाची RMS स्पीडच्या तर VRMS. कोणाची RMS स्पीड रे, हेलियमची RMS स्पीड. ओके, चला बाळांनो हेलियमचा टेम्परेचरला T2 म्हणतो. किती दिलाय बाळांनो सांगा ना, किती दिलाय, स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे म्हणजे 273 केल्विन आहे. तर काढायचं काय आपल्याला ऑक्सिजनचा टेम्परेचर म्हणजे टू फाइंड ऑक्सिजनचा टेम्परेचर म्हणजे T1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, वी नो दॅट. बाळांनो काय माहिती आपल्याला रे, बघा वी नो दॅट. चला काय करणार बघायचं आहे, सगळ्यात सोपी गोष्ट आहे की काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे त्याला वापरायचं. काय दिलेलं आपल्याला, हे कंडिशन दिले आहे, या कंडिशनला आपण वापरणार. काय दिलेलं आहे कंडिशन, VRMS कोणाची रे बाळांनो, ऑक्सिजन मॉलिक्युलची कशी राहणार तर सेम राहणार. कोणाच्या, VRMS RMS स्पीडच्या. कोणाची RMS स्पीड तर हेलियमची RMS स्पीड. ओके, आता काय करणार, RMS स्पीडचा फॉर्म्युला लावणार. तर RMS स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे, अंडर रूट ऑफ 3RT असतो का, 3RT. टी कोणाचा, ऑक्सिजनचा. ऑक्सिजनचा टेम्परेचरला T1 म्हटलेलं आहे आपण, डिवायडेड बाय काय होणार रे, मोलर मास. मोलर मास कोणाचा तर ऑक्सिजनचा. ऑक्सिजनच्या मोलर मासला 1 म्हटला, चालेल का. हो सर. तर मोलर मास ऑफ ऑक्सिजन किती दिलाय बाळांनो डेटामध्ये आपल्याला 32 आणि मोलर मास ऑफ कोण, हेलियम किती दिलाय 4 दिलेला आहे. तर इज इक्वल टू च्या ठिकाणी काय लिहिणार, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RMS स्पीड ऑफ हेलियमचा काढणार 3R. हेलियमच्या टेम्परेचरला T2 म्हटलेलं आहे आपण, डिवाइड बाय मोलर मास कोणाचा रे, हेलियमच्या मोलर मासला 2 म्हणतो, चालेल का. हो सर चालते. त्यानंतर काय करणार बाळांनो बघा आता, तर फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला स्क्वेअरिंग केला तर दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट काढणार, कॅन्सल. जे राहिला त्याला लिहितो, तर काय राहिला मग 3RT1 डिवायडेड बाय काय रे, ऑक्सिजनचा मोलर मास म्हणजे M01 म्हणतो, इज इक्वल टू काय राहिला रे, 3RT2 डिवाइड बाय कोणाचा, हेलियमचा मोलर मास म्हणजे M02. चला बाळांनो 3R कॅन्सल. हा M01 इकडे इंटू मध्ये तिकडे गेला तर इकडे डिवाइड मध्ये तिकडे गेला तर इंटू मध्ये जाणार. तर आला काय, देअरफॉर T1 इज इक्वल टू T2 इंटू काय होणार रे, M01 म्हणजे ऑक्सिजनचा मोलर मास डिवायडेड बाय कोणाचा रे, मोलर मास कोणाचा तर हेलियमचा. ओके, चला T2 किती आहे बाळांनो 273 इंटू मोलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे रे 32. त्याच्यानंतर बाळांनो डिवायडेड बाय काय रे, मोलर मास ऑफ कोणाचा, हेलियमचा किती आहे तर 4. बाळांनो किती 32 होते रे, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 32 तर 8 राहिले. काय करायचं, 273 इंटू 8 करणार. तर बाळांनो सांगा किती होणार रे, T1 इज इक्वल टू ऑक्सिजनचा टेम्परेचर इज इक्वल टू किती होणार बघा, 8 त्रिक 24 चे 4, हातच्याले 2, 8 7 56 आणि 2 58 चे 8, हातच्याले 5. ओके, त्यानंतर 8 दुने 16 आणि 5 किती झाले रे, 16 आणि 5 21. हा काय झाला बाळांनो, तुमचा ऑक्सिजनचा टेम्परेचर झाला कशामध्ये राहणार आहे, केल्विन मध्ये. ओके, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजेच काय बाळांनो की सांगा बघा रे, काय करायचंय, ऑक्सिजनचा जो टेम्परेचर आहे तो T1 आहे. एवढ्या टेम्परेचरवर, या टेम्परेचरवर 2184 केल्विन या टेम्परेचरवर ऑक्सिजनची RMS स्पीड हे हेलियम जेव्हा STP राहणार तेव्हा दोघांची RMS स्पीड कशी राहणार, सेम राहणार. ओके, आणि हा झाला आपला फायनल आन्सर. चला